राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा घारगाव परिसरात रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी 5:27 झालेल्या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली होती। त्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली होती। सोमवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11:57 पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे। बोटा घारगाव अकलापूर परिसरात घरातील भांडे पडले, मोठा आवाज झाल्याचे ऐकून ग्रामस्थ रस्त्यावर आले। त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे। यापूर्वी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव, बोटा, माहुली, नांदूर, खंदरमाळ, बोरबन, कोठे बुद्रुक, अकलापूर आदी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते। नाशिकच्या मेरी संस्थेत त्याची नोंद देखील झाली होती। घारगाव, बोटा परिसरातील गावांमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहे। सौम्य धक्के असल्याने या धक्क्यांमध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही। संबंधित प्रशासनाने धक्क्यांची तीव्रता व कारणांचा तपास करावा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सरपंच नितीन आहेर, पांडुरंग शेळके, विकास शेळके, विलास शेळके, यशवंत शेळके यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।